नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपानदेवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता स्वे स्वे कर्मण्यभिरत संसिद्धिं लभते नरः, स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विंदती तच्छृणु. आता येची विचक्षणा वेगळालिया वर्णा, उचित जैसे करणा शब्दाधिकम. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या अपरंपार परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा आपण विचार करत आहोत. यच्च यावत जीवमात्राला नैष्कर्म्य सिद्धीची आवश्यकता आहे आणि नैष्कर्म्य सिद्धी हे परमार्थातलं अंतिम साध्य, त्याचा प्रारंभ निष्काम कर्मापासून आहे. कर्माचा त्याग गीतेलाही मान्य नाही, कर्मफळाचा त्याग मान्य आहे. म्हणून कोणत्याही व्यक्तीने आपलं कर्म टाकू नये. जर त्याने तेच कर्म निष्काम पद्धतीनं अर्थात ईश्वर अर्पण बुद्धीनं अहंकाराचा आणि फलासक्तीचा त्याग करून समर्पित केलं तर त्याला क्रमाक्रमाने वैराग्य सिद्धी, ईशप्रसाद, आत्मज्ञानाची प्राप्ती, सद्गुरूंचा असणारा उपदेश, त्यातून आत्मज्ञानाची प्राप्ती आणि मग अहम ब्रह्मास्मी त्याकारक जो सर्वात मोठ्या ज्ञानाचा बोध आहे तो प्राप्त झाला की जीवनातली कृतकृत्यता. प्रारंभ आहे निष्काम कर्मातून आणि अंतिम टोक आहे नैष्कर्म्य सिद्धीतलं. मग आता या सिद्धीला जायचं असेल तर प्रारंभ कर्माचा, ते कर्म कसं करावं, त्या कर्मिक असणाऱ्या मुक्तीचा प्रकार काय आहे, हा सगळा प्रकार क्रममुक्तीचा आहे. 2 प्रकारच्या मुक्तीचा प्रकार मानला आहे आपल्या शास्त्रामध्ये. एक आहे क्रममुक्ती, दुसरी आहे सद्यमुक्ती. कानावचनाची भेटी, सरिसाची पै किरटी, वस्तू होणी उठी कवनु एकजो. उत्तम अधिकाऱ्याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ कृपाळू सद्गुरूंच्या मुखारविंदातून तत्वमस्यादी महावाक्याचा उपदेश प्राप्त झाल्याबरोबर श्रवण केल्याबरोबर ज्याच्या अंतकरणाची वृत्ती अहम ब्रह्म इति आकाराची तयार होते आणि त्यातून संसाराची आत्यंतिक निवृत्ती झाली की त्याला लवकरात लवकरच मोक्ष मिळतो की नाही. साधुबोध झाला तो नरून या ठेला, ठाईच मुराला अनुभव, कापुराची वाती उजळली ज्योती, ठाईची समाप्ती झाली जैसी, मोक्षरेखे आला भाग्य विनटला, साधूचा अंकिला हरिभक्त. हे जे ज्ञानोबारे वर्णन करतात ते सद्य मुक्तीचा प्रकार आहे. आणि मग हळूहळू ढाळे ढाळे केतुलेने एके वेळे मार्गाची निबळे निश्चित ठाके, याला क्रममुक्ती असं म्हणतात. क्रममुक्तीमध्ये निष्काम कर्माने अंतकरणाची शुद्धता आहे, निष्काम उपासनेनं अंतकरणाची स्थिरता आहे आणि मग त्याला उपदेश आहे, असाही प्रकार मान्य आहे. म्हणून कोणत्याही पद्धतीमध्ये कर्म टाकू नये. बरं, साधकानेही कर्माचा त्याग करू नये आणि सिद्ध महात्म्यानेही कर्माचा त्याग करू नये. साधकाने का करू नये? अंतकरण शुद्धीसाठी, मनशुद्धीच्या मार्गी जे विजयी व्हावे वेगी, ते कर्म सबळा लागी आळसून की जे साधका करता. आणि मग महात्म्याने कर्म त्याग करू नये का? त्यांनी कर्माचा त्याग करू नये, त्यांनी पण कर्म करत राहावं. कशा करता? देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे वरले लोका लागी, मार्गी अंधा सैसा, पुढे देखनाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा, सांगोनी आचरोनी. अज्ञानी पुरुषाला धर्म सांगून कळत नसतो, त्याला आचरण करून दाखवावं लागतं ना. तैसे संत जगी, पुढे क्रिया सांगूनी का, क्रिया करूनही धावी ती अंगी. हे सगळं क्रियापद त्याच अर्थाने आहे. स्वतः ते क्रिया करतात, मग सामान्य लोक त्यांचं आचरण करतात. नियमच आहे. यद्यदाचरते श्रेष्ठस्तत्तदेवेत रोजनः, स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. कुरुते म्हणून अनुवर्तते. जर त्यांनी फक्त कथनच केलं असतं वदती, तर कोणीसुद्धा आचरण केलं नसतं. एथ वडील जे जे करीती, तया नामधर्म ठेविती, तेची एरा अनुष्ठिती सामान्य सकळ. हा नियम जसा परमार्थामध्ये आहे तसा देशातही आहे. जसा देशात आहे तसा राज्यातही आहे. जसा राज्यात आहे तसा कुटुंबात सुद्धा आहे.
मोठ्या माणसाला असं वाटतं मुलांनी अभ्यास करावा, अभ्यास कर, चल पुस्तक हातात घे, आणि ते बातम्या पाहत बसतात. मग घरातले माणसं जर बातम्या पाहत असेल तर मुलं अभ्यास नाही करत. मुलांनी ज्ञानेश्वरी वाचावी असं वाटत असेल तर पहिल्यांदा घरातल्या मोठ्या व्यक्तीने पारायण सुरू केलं पाहिजे. त्यांचं पारायण वाचण्याचा क्रम पाहिला की मग मुलांना गोडी लागत असते. नाहीतर त्याला म्हणायचं हरिपाठ कर आणि हा वर्तमानपत्र वाचतो आहे, याने जर वर्तमानपत्र वाचलं तर समजून घ्यावं त्याचं भविष्य चांगलं नाही आहे, असा त्याचा अर्थ झाला की नाही. वडील जे जे करीते तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून प्रभाव हा आचरणाचाच होत असतो. ते परंपरा जरी विस्तार करायचे असेल तर त्याकरता एक ओवी फार महत्त्वाची बघा. 4थ्या अध्यायामध्ये म्हणूने आपण अनुष्ठिली, मग इक्ष्वाकुवा उपदेशिली, ऐसी परंपरा विस्तारिली आद्यहेगा. 3 क्रियापद महत्त्वाच्या. अनुष्ठिली, उपदेशिली, विस्तारिली. विस्तार करायचा असेल तर उपदेश महत्त्वाचा आहे आणि उपदेशाकरता अनुष्ठान महत्त्वाचं आहे. जर आचरणामध्ये आलं तर उपदेशात येतं, त्या उपदेशाचा प्रभाव होतो. अनुष्ठानात नसेल तर उपदेशाचा प्रभाव होणार नाही. 7 दिवस सप्ताह होईल, प्रभाव नाही होणार. पण अनुष्ठान असेल आणि जरी उपदेश नाही केला तर त्यांचं आचरण बघून सुद्धा मनुष्याला आचरण करावंसं वाटतं. मार्गाधारे वर्तावे बरं, मग विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. असा हा क्रममुक्तीचा प्रकार असल्यामुळे साधकानेही कर्माचा परित्याग करू नये आणि सिद्ध महात्म्याने सुद्धा बाकीच्या लोकांसाठी तया लोकसंग्रहा लागी वर्तता कर्मसंगी. तो कर्मबंध अंगी वाचेल ना, त्यांच्या अंगावर कर्माच्या बंधनाचा परिणाम होत नाही, कारण त्यांचं कर्म स्वतः करता नसतं. लोकसंग्रह म्हणजे लोक गोळा करणं नाही. जे उन्मार्गगामी झालेले आहे त्यांना सन्मार्ग मार्गामध्ये पथित करावं, याकरता जो प्रकार त्याला म्हणतात लोकसंग्रह, असा त्याचा अर्थ झाला. मग कोणतं कर्म करावं, कोणी करावं, त्याचा विचार आपण कालपासून 2-3 दिवसापासून तसा केलेला आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांच्या वाट्याला जी जी कर्म आली आहे ती भगवंताने उचित कर्म सगळ्यांची दाखवली आहे. ब्राह्मणाचं कर्म 9 प्रकारचं आहे, क्षत्रियाचं कर्म 7 प्रकारचं, वैश्य कर्म 3 प्रकारचं आणि शूद्र कर्म फक्त 1 प्रकारचं. मग आता एक अनुष्ठानात आणणं चांगलं आहे का एकापेक्षा अधिक कठीण आहे की नाही? तरी लोक म्हणतात आम्हाला अधिकार नाही. उलट आपली सेवा चांगली आहे, त्याच्यामध्ये कोणतेही कष्ट नाही, फल लाभ चांगला आहे. म्हणून कोणीही कोणत्याही कर्माचं मिश्रण करू नये. जे जे आपल्या अधिकारानुसार वर्ण आश्रम परंपरेनुसार आपल्या वाट्याला कर्म आला आहे ते कर्म केलं की त्याला मोक्ष नावाचं फळ ठरलेलंच आहे. म्हणून फल महत्त्वाचं आहे, मार्ग कोणता याला काही महत्त्व नाही, फक्त फलाचं महत्त्व आहे. आपल्याला तृप्ती लाभणं महत्त्वाचं आहे. स्वयंपाक आयता आला का तयार करावा लागला याच्यामध्ये पडायचं नाही. सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. स्नान महत्त्वाचं आहे, पण ते कोणत्या नदी सगळं याला महत्त्व नाही. विनाकारण तसं राहण्यापेक्षा स्नान केलं चांगलं आहे की नाही. तसं आपल्याला मोक्ष मिळणं महत्त्वाचं आहे. ते कोणत्या वर्ण परंपरेनुसार कर्माच्याद्वारे मिळतो याला फार आग्रह महत्त्वाचा नाही आहे. याचा अर्थ कोणाचंही कर्म कोणी करू नये बरं, आपलंच कर्म आपण करावं असं त्याचा अर्थ आहे. बघा, स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरत सिद्धिं यथा विंदती तत् शृणु. भगवान म्हणतात अर्जुना श्रवण कर बरं. नरः इथे नरह शब्दाने मनुष्य प्राणी असा अर्थ घ्यायचा. त्यामध्ये स्त्रीही आली, पुरुषही आला. नर म्हणजे फक्त पुरुष नाही, नाहीतर मग इथं पुन्हा भांडणं सुरू होतील, आम्हाला आरक्षण का नाही. नर शब्दाने सगळ्यांना अधिकार आहे, कर्माचा अधिकार सगळ्यांना आहे. नरः स्वे स्वे कर्मणि अभिरतः संसिद्धिं लभते. प्रत्येक असणारा प्राणी मात्र जो मनुष्य देहामध्ये आलेला आहे तो जर आपल्या स्वे स्वे स्वतःच्या वर्ण आश्रम परंपरेनुसार आपापल्या कर्माच्या ठिकाणी अभिरतः पुन्हा रम्मान झालेला पाहिजे बरं. ज्ञानोबाने पुढे त्याचा विस्तार खूप गोड केला आहे. आळसाचा परित्याग करायचा त्याला म्हणतात अभिरतः. रत म्हणजे रममान,
आपलं कर्म करण्यामध्ये जो चांगल्या प्रकारे निमग्न झाला आहे, आवडीनं रममान होऊन निमग्न होऊन कर्म करतो, संसिद्धीम लभते, त्याला सम्यक प्रकारची सिद्धी पूर्णता प्राप्त होते. याचा अर्थ असा केलेला आहे, ज्ञानोबारे पुढे या संसिद्धी शब्दाचा गूढ अर्थ करतात. संसिद्धी म्हणजे काय? मोक्षाच्या दरवाजामध्ये, मोक्षाच्या असणाऱ्या गावात उभा राहण्याकरता जो दरवाजा आहे ना, त्याला वैराग्य म्हणतात. वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. संसिद्धी म्हणजे आत्मज्ञान ग्रहण करण्याकरता जी अंतकरणाची योग्यता लागते ती कशामुळे मिळत नाही? अंतकरणाच्या अशुद्धीमुळे मिळत नाही. मग जर कर्माचं अनुष्ठान केलं तर अंतकरणाचा मल नावाचा दोष निघून जातो, म्हणजे अंतकरणाची अशुद्धी निघून जाते, अंतकरण शुद्ध होतं. या शुद्ध अंतकरणाच्या भूमिकेला संसिद्धीम असं म्हणतात आणि ती कर्माच्या अनुष्ठानातूनच प्राप्त होते. मग कदाचित कोणी असं म्हणेल की तो प्रकार कसा आहे? भगवान म्हणतात, जो प्रकार जसा आहे तसा माझ्याकडून ऐक. स्वकर्मनिरतः सिद्धीम विंदती. स्वकर्मामध्ये चांगल्या प्रकारे रममान झालेला साधक सिद्धीम विंदती, त्या अंतकरण शुद्धीला, वैराग्य सिद्धीला, नैष्कर्म्य सिद्धीला, परमसिद्धीला, मोक्षसिद्धीला, ब्रह्मसिद्धीला, हे सगळे एकच शब्द आहे, आत्मसिद्धीला यथा ज्या प्रकारे विंदती मिळवितो, तो जो प्रकार आहे ना, तत् शृणू, तो श्रवण कर, अर्थात माझ्याकडून ऐक असं भगवान म्हणतात. कर्माच्या द्वारे सिद्धी मिळते. सिद्धीचे अर्थ 3-4 होतात बरं. एक वैराग्य सिद्धी किंवा त्यामध्ये ज्ञानसिद्धी, मोक्षसिद्धी, ब्रह्मसिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी, हे सगळे एक अर्थ शब्द आहे. फक्त वैराग्य जर अगोदर घेतलं तर मग ती क्रममुक्ती ठरेल, असा त्याचा अर्थ करत राहायचा बरं. या सगळा क्रममुक्तीचाच प्रकार प्रारंभ झाला आहे. आता यानंतर म्हणजे काय? चतुर्वर्णाची 4 प्रकारची उचित कर्म दाखवल्यानंतर यांना क्रममुक्तीचा अधिकार कसा प्राप्त होतो, म्हणून आता यानंतर अनंतरीय वाचक आहे किंवा आरंभवाचक आता शब्द आहे. नवीन विषयाला प्रारंभ किंवा 4 वर्णाची कर्म प्रतिपादन केल्यानंतर अनंतरीय अर्थाने हे विचक्षणा अत्यंत बुद्धिमान असणाऱ्या अर्जुना, इयेची म्हणजे याच वेगळालिया वर्णा, वेगवेगळ्या प्रकारच्या वर्णांना जी काही कर्म उचित आहे ती श्रवण कर. कशी? जैसे कर्णा शब्दाधिक. कर्ण म्हणजे इंद्रिय. आपल्याकडे 5 ज्ञानेंद्रिय आहे, 5 कर्मेंद्रिय आहे. मग त्या आपल्या सगळ्या इंद्रियांना तो विषय योग्य असतो. जर श्रवण इंद्रिय असेल तर शब्दाधिक, शब्द त्याला योग्य आहे. ज्ञानोबारांच्या 9व्या अध्यायामध्ये एक ओवी बघा. ते ज्ञानोबा म्हणतात की इंद्रियांनी सेवन केलेले विषय हे सेविले विषय जाती एका ठाया, तरी करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी, फुले अनोनी तुरंबावी, डोळा केवी, ते तरसतो मुखेची सेवावा, परिमळतो घ्राणीची घ्यावा, तैसा मी तो यजावा मीच म्हणून. मुखालाही छिद्रच आहे, कानालाही छिद्रच आहे, नाकालाही छिद्रच आहे. एकाने निष्पत्ती तयार केली. आंब्याचे दिवस होते, रस तयार केला. तो म्हणे मुखातून तरी रसच टाकायचा आहे, नाकातून छिद्रच आहे की नाही? उलट 2 आहे, 2 कानाला 2 आहे. मग मुखाचं काम बंद करू, थोडं त्याला विश्रांती देऊ आणि चांगला रस तयार केला. करोनी रससोय बरवी, कानी केवी भरावी. कानात टाकता येते का? ते का औषध आहे का मळ काढायचं? कानात टाकता येईल नाही ना. रस तो मुखीची सेवावा, त्या इंद्रियाला तो विषय योग्य असतो, तसं त्या वर्णाला ते कर्मच योग्य असतं. आता येची विचक्षणा वेगळालिया वर्णा उचित, जैसे कर्णा शब्दाधिक. फक्त 2च शब्दामध्ये दृष्टांत आहे बरं. कर्णा शब्दाधिक जैसे उचित, तैसे वेगळालिया वर्णा कर्म उचित. आणि ती भगवंताला सांगायचे आहे. आणखीन उदाहरण देतात. ना तरी जळद अच्युता, पानिया उचित सरिता, सरितेसी पांडुसुता सिंधू उचित, तैसे वर्णाश्रम वसे. बघा 2 शब्द आला, वर्ण आणि आश्रम यांच्या वशीभूत होऊन जे करणीय आले असे, गोरेया अंगा जैसे गोरेपण, तया स्वभावविहिता कर्मा, शास्त्राचे निमुखे विरोत्तमा,
वर्तावया लागे प्रमा आढळ की जे. खरं तर या 88 होईपर्यंत 4 वयाचा एकत्र विचार आहे बरं, सगळा एकत्र विचार आहे. उचित ज्याला जे आहे ते त्याने कसं करावं. पहिलं उदाहरण इंद्रियांचं दिलं आहे. त्या इंद्रियांचा तो विषय, तोच त्या इंद्रियाला उचित आहे. दुसरं उदाहरण ना तरी म्हणजे अथवा जलद जलम ददाती, जे आपल्याला पाणी देतात त्यांना म्हणतात जलद म्हणजे मेघ, आणि च्युता म्हणजे पडलेलं, म्हणजेच काय, मेघातून पडलेलं पाणी अमृत आहे बरं. एरवी तुम्ही आपले पृथ्वीवर असणारं किती पाणी झाडाला द्या, ते टवटवीत नाही होत. पण असा एखादा पाऊस जर आला ते जर झाडाच्या अंगावर जरी पडला तर स्नान केल्याप्रमाणे झाडं प्रसन्न होऊन जातात. का, ते त्यांच्याकरता अमृत आहे. जलदच्युता म्हणजे मेघाच्या मुखातून पडलेलं पाणी, त्या पाण्याला राहण्याकरता योग्य ठिकाण कोणतं आहे. पानिया उचित सरिता, नदीच त्याला योग्य आहे. पुढे सरितेसी पंडसुता सिंधू उचित, सरितेला विश्रांती का, सरिता म्हणजे नदी, नदीला विश्रांती करता योग्य स्थान कोणतं आहे. सिंधू, समुद्रच त्याच्याकरता उचित आहे. हे झाले 3 उदाहरणं. इंद्रियांना तो विषय उचित आहे, मेघातून पडलेल्या पाण्याला नदी उचित आहे, नदीला विश्रांती करता समुद्र उचित आहे. तैसे वर्णाश्रम वसे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 प्रकारचं वर्ण, ब्रह्मचर्य गृहस्थ वानप्रस्थ आणि संन्यास हा 4 प्रकारचा आश्रम वर्णाश्रम वशीभूत होऊन जे करणीय आले असे, जे कृत्य आपल्या वाट्याला आलेलं आहे. जर एखादा ब्रह्मचारी असेल तर ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे, आश्रम विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोग वियोग, संन्यास तो त्याग संकल्पाचा. सांगितलं की नाही तुकोबाराने, एकाच दोन चरणामध्ये सगळ्यांचा विस्तार सांगितला आहे. ब्रह्मचर्य आणि गुरुकुलात राहत असेल अक्षराची सेवा करावी, गृहस्थ असेल तर षटकर्माचं अनुष्ठान करावं, वानप्रस्थाश्रम असेल तर संयोगात वियोग आहे, आणि संन्यास आश्रमामध्ये मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंधकरण, पार्थात तो संन्यासी जाण निरंतर, संन्यास तो त्याग संकल्पाचा. मनाच्या, संकल्प म्हणजे मनाचाच त्याग बरं का, उन्मनीचा अवस्था आहे ती. कारण संकल्पाचा त्याग मन त्यागाशिवाय होऊ शकत नाही. मनोनाश झाला तरच संकल्प विकल्पाचा त्याग होऊ शकतो. हा ते साधनेमध्ये सांगितले धृतीमध्ये. तैसे वर्णाश्रम वसे, जे करणीय आले असे, गोरेया अंगा जैसे गोरे, संकल्प विकल्पाचे लुगडे पुढे सांडूनी मन उघडे. हा बुद्धी मागिलीकडे शम सांगितलेला आहे. बुद्धी मागिलीकडे ओगीचे बैसे, श्रवण महत्त्वाचे. तैसे वर्णाश्रम वसे, जे करणीय आले असे, जे आपल्या वाट्याला योग्य करणीय कर्म आला असेल तर तेच आपल्याला उचित आहे. जे करणीय आपल्या वाट्याला आलं नाही वर्ण आश्रम पद्धतीला स्वीकारून, ते जर आपण केलं नाही तर योग्य होणार नाही. उदाहरण, एखादा व्यक्ती गोरा असेल तर गोरेया अंगा जैसे गोरेपण उचित, गोऱ्या अंगाला गोरेपणा हाच उचित आहे. तुम्ही असं म्हणा, असा कोणता व्यक्ती की जो गोरेपणाचा त्याग करू शकतो. आपल्या पृथ्वीवर काही देश आहेत, तिथे जितका काळा मनुष्य असेल तितका तो सुंदर मानला जातो. असे काही देश आहेत. आपल्याकडे वेगळं आहे, आपल्याकडे जाहिरातीलाच महत्त्व आहे, पण आपण जाहिरातीत जास्त मानतो. पण तसं नाही आहे. गोऱ्या अंगाला जसं गोरेपणा उचित आहे तसं आपापल्या वर्ण आणि आश्रम पद्धतीला जे योग्य असेल तेच त्याला उचित आहे. पण मग ते करायचं कसं, आपल्या मनाने करायचं नाही. बघा, तया स्वभाव विहिता कर्मा, शास्त्राची मुखे विरोत्तमा, प्रवर्तावया लागे प्रमा आढळ कीजे. प्रमा म्हणजे बुद्धी. जोपर्यंत बुद्धी मानत नाही, निश्चय करत नाही, तोपर्यंत अनुष्ठानात काहीच येत नाही. अगोदर मला हे करायचं आहे असं आपल्या बुद्धीने ठरवलं पाहिजे. जर बुद्धी ठरवेल तर अनुष्ठानामध्ये येईल, नाहीतर नाही. बुद्धीचा मनाचा निश्चय झाला पाहिजे. बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये ओवे आहे बघा, ते अर्जुना समत्व चित्ताचे, त्याचे सार जाण योगाचे. पुढे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी. बुद्धीचा निश्चय
त्यानुसार मनाचा संकल्प विकल्प पाहिजे. नाहीतर बऱ्याचदा जे बुद्धी ते सळी, मन असं आहे बुद्धीचा निश्चय टिकू देत नाही बघा. बुद्धीला असं वाटतं पारायण करावं आणि मन म्हणतं मग किती वेळ बसायचं, चल फिरून येऊ असं म्हणतं की नाही. बरेच माणसं नाही का कार्तिकीच्या सोहळ्याला येतात, तर त्यांच्या बुद्धीने घरून निश्चय चांगला केलेला असतो की आपल्याला मस्त श्रवण करायचं, महात्म्यांचं दर्शन करायचं, वेळ वाया जाऊ द्यायचा नाही, असा बुद्धीचा निश्चय असतो. कधी गाडीत बसायच्या अगोदर आणि इथं आले की मग त्यांनी ते वातावरण पाहिलं का त्यांचं मन म्हणतं दिवसभर कुठं ऐकायचं असतं का, आपण 12 सव्वा 12 येऊ जेवायला, तोपर्यंत पाय मोकळे करून येऊ. म्हणजे मन सात्विक धैर्य, सात्विक धृती कमी पडते बघा. म्हणजे धैर्य राहत नाही. म्हणून तर मन आणि बुद्धीचं ऐक्य असावं लागतं. काय बुद्धिनिश्चय तो आत्मज्ञानाचा प्रकार आहे. इथं कर्माचा विचार चालू आहे. मग कर्मा करता मात्र बुद्धीचं फार महत्त्वाची, मनाची आणि बुद्धीची ऐक्य असावं लागतं बघा. तया स्वभाव विहिता कर्मा, जे आपल्या स्वभावाला विहित म्हणून सांगितलं आहे. आपण स्वभावाचे 3 अर्थ केले होते बघा. गुणानुसार तयार होणारा स्वभाव, मागच्या संस्कारापासून तयार होणारा स्वभाव, आणि तिसरा अर्थ होता ईश्वराची प्रकृती नावाची शक्ती, तिला म्हणतात स्वभाव. आणि त्या प्रकृतीपासून, आपल्या संस्कारापासून किंवा गुणानुसार जो आपला स्वभाव आहे, त्या स्वभावानुसार स्वभाव विहिता कर्मा, त्या कर्माचं आपल्याला काय करायचं आहे, प्रवर्तन. सांगायचं नाही. स्वभाव विहिता कर्मा प्रवर्तावया लागी, आपल्याला वर्तन करायचं आहे, म्हणजे आचरण करायचं आहे. प्रमा आढळ की जे, आपली असणारी बुद्धी दृढ केली पाहिजे. पण कशी, शास्त्राचेनी मुखे विरोत्तमा प्रमा आढळ की जे, कर्म आपल्याला करायचं आहे पण ते मात्र शास्त्राच्या मुखातून, अर्थात त्याला शास्त्र प्रामाण्य असलं पाहिजे बरं. आपल्या प्रत्येक कृतीला शास्त्राचं प्रामाण्य असावं. थोडा विस्तार करू का. आपण करत असलेलं भोजन शास्त्राचे मुखे प्रमाढळकीचे, आपली असणारी श्रद्धा तिला शास्त्राची मान्यता पाहिजे. आपल्या असणाऱ्या तपाला शास्त्राची मान्यता पाहिजे. आपल्या प्रवचनाला शास्त्राची मान्यता पाहिजे. आणि आपल्या कीर्तनाला संत वाङ्मयाच्या प्रमाणाचं प्रामाण्य पाहिजे. जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. संतांचं म्हणणं आहे की नाही, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, हे शास्त्रच आहे आपल्याकरता. आणि म्हणून आपल्याला जर कीर्तन साधना करायची असेल, ते आपलं कर्म आहे, तर शास्त्राच्या मुखाने त्या बाबतीमध्ये आपली बुद्धी आढळ पाहिजे. नाहीतर हल्ली तर कीर्तनामध्ये काय म्हणतील कोण, काही सांगता येत नाही. आणि श्रोते पण एवढे भयानक झाले आहे, ते कीर्तनकाराला चिठ्ठी पाठवतात, अभंग नका सांगू, गाणं म्हणा. याचा अर्थ त्यांच्या श्रवणालाही प्रामाण्य नाही आणि कीर्तनालाही प्रामाण्य नाही. उलट अशा कीर्तनाला न गेलेलं चांगलं. मंदिरामध्ये आपलं जावं, नामस्मरण करत राहावं, लाभ होणार नाही. हे माझं वाक्य नाही, गुरुदेव राऊत बाबांचं वाक्य आहे. तया स्वभावहिता कर्मा शास्त्राचे निमुखे विरोत्तमा प्रवर्तावया लागे प्रमा आढळ कीजे. शास्त्राच्या मुखाने ते मान्य पाहिजे बरं. म्हणून तर आपल्याकडे आपण जेव्हा साधना करतो की नाही, एक शब्द काय महत्त्वाचा ध्यानात ठेवला पाहिजे. ओम नमो जे आद्यान पुढे वेद प्रतिपाद्या. आपण ज्या परमात्म्याची प्राप्ती करण्याकरता निघालो आहे, त्याचं असणारं प्रतिपादन वेदाने केलेलं आहे. आणि वेद काही सामान्य नाही, ज्यामध्ये भ्रम, प्रमाद, कर्णापाटव आणि विप्रलिप्सा हे 4 प्रकारचे मानवी बुद्धीत जे दोष असतात, ते दोष वेदात नाही. म्हणून वेदाला अपौरुषेय शब्दराशी असं म्हणतात. आणि त्या वेदाने ज्याचं प्रतिपादन केलेलं आहे, त्या वेदाने ज्याला प्रामाण्य म्हणून स्वीकारलं आहे, अशा परमात्म्याची आपण प्राप्ती करावी. संत वाङ्मयसुद्धा आपल्याकरता वेदच आहे. तयाचे विसाट शब्द सुखे मनो येते वेद. म्हणून आपलं प्रत्येक कर्म, जर आपल्याला शास्त्र फार नाही कळालं संस्कृतमधलं, तरी आपल्या संत वाङ्मय तर कळू शकतं की नाही. माझे ज्ञानोबा आहे तो कोबारा काय म्हणतात, तसंच मी आचरण केलं पाहिजे. आणि याकरता समाजातले काही लोक आपलं म्हणलं की तुम्ही काय करता, काही काही लोक म्हणतात बघा, अजून किती दिवस पाठ ऐकायचे.
असं म्हणतात ना कधी कधी. पण त्यांचं ऐकलं की आपली बुद्धी भ्रष्ट होऊन जाते. अगोदरच आपली असतेच तशी आणि त्यांचं निमित्त होतं, मग आपली बुद्धी आढळ राहत नाही, चलायमान होते. बघा, बरेच लोक प्रवास करतात प्रारंभ परमार्थाचा, पण मध्यंतरी एखादा शब्दाचा जरी प्रतिबंध आला दुसऱ्याचा समाजाचा तरीसुद्धा ते काय होतं, सोडून देतात. म्हणून शास्त्र म्हणेल जे सांडावे, राज्यही तृण मानावे, जे घेववी ते न म्हणावे, विषही विरू. म्हणून शास्त्राचेनी मुखे म्हटले. बघा ज्ञानोबा म्हणतात, शास्त्राच्या मुखाने आपलंच कर्म आपल्याला करायचं आहे, पण त्याकरता प्रमा आढळ कीजे. तुम्ही असं म्हणाल की कर्म तर आपल्या वाट्याला आलेलं आहे आणि त्यामध्ये काय मनाने केलं तर नाही का जमणार. शास्त्राचंच का ऐकावं, त्याचं कारण आहे आपली बुद्धी तेवढी मोठी नसते. आपली अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रश शास्त्रत्वम, जे मानवी बुद्धीला कळत नाही ते कळवून देण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये असतं त्यालाच तर शास्त्र म्हणतात. किंवा शासन करतं आपल्यावर, वा हितम उपदिशती, जे आपल्याला हिताचा उपदेश करतं त्याला शास्त्र असं म्हणतात. याचा अर्थ आपल्या बुद्धीला पूर्ण करणारं, आपल्यावर शासन करणारं आणि हिताचा उपदेश करणारं शास्त्रच आहे. गीता शास्त्रमिदं पुण्यम असं म्हटलं आहे की नाही. म्हणून तर हे शास्त्र आहे. मग भगवद्गीतेमध्ये जे सांगितलं ते शास्त्र आहे, संत वाङ्मयातून जे आलं ते शास्त्र आहे. आणि त्या शास्त्राच्या मुखाने ऐकून शास्त्राने त्याला प्रामाण्य दिलं पाहिजे. मग ते वर्तन करण्यासाठी धैर्य असावं लागतं की नाही. प्रवर्तावया लागे प्रमा आढळ कीजे. उदाहरण देतात, पै आपुलेची रत्न थिते, घेपे पारखी याचेने हाते, तैसे स्वकर्म आपैते शास्त्रे करावे. काही योजना ज्ञानोबारायांच्या. दृष्टांत एकाच ओवीमध्ये, सिद्धांत एकाच ओवीमध्ये. आपलं रत्न आहे, पाठीमागे एक ओवी गेली बघा. सहसा जो मोती असतो की नाही त्याला घेण्याची जर नजर असेल तर मोती चांगला मिळतो, नाहीतर फसवणूक होण्याची शक्यता आहे. आगा डोळा विन मोतीये, घेता पाड मिळेवे पाये, न मिळणे ते आहे ठेविले तेथ. नजर असेल मोत्याची तरच मोती मिळतो. अगोदरच मोतीबिंदू झाला तर मग मोती मिळत नाही, त्याला नजर असावी लागते की नाही. रत्न जरी आपला असेल तरी पण ते पारखी, कोणता रत्न पारखी, त्याच्या हातून ते घ्यावं लागतं. तसं स्वकर्म जरी आपलं असेल तरी पण शास्त्रानुसारच ते करावं लागतं. शास्त्राची त्याला मान्यता असावी लागते. आपलेची रत्न थिते, थिते म्हणजे असलेलं, आपल्या जवळचंच रत्न आहे, पण पारखी याचेने हाते घेपे, जो रत्न पारखी आहे त्याच्या हातूनच ते आपण घेतलं पाहिजे. तैसे हे झालं उदाहरण. स्वकर्म आपैते, आपलं स्वकर्म ओळखीचं आहे, पण शास्त्रे करावे, शास्त्राच्या म्हणण्यानुसार त्याचं अनुष्ठान करावं. मग शास्त्र देशानुसार, कालानुसार, अधिकारानुसार, योग्यतेनुसार, वयानुसार सगळ्या प्रकारचं कर्म सांगते बघा. प्रत्येक देशात कोणतं गावाकडचं कर्म तीर्थामध्ये चालत नाही. तीर्थातल्या कर्माचा विधी वेगळा असतो, योग्यता वेगळी असते, स्वभाव वेगळा असतो. सगळ्यांकरता शास्त्र कर्म सांगतं. स्वकर्म आपैते शास्त्रे करावे. रत्न जसं आपल्याला ओळखता येत नाही तसं आपल्या कर्माचं तंतोतंत अनुष्ठान आपल्याला जमत नाही. कधी कधी काही प्रश्न निर्माण होतात की नाही. आणि त्यासाठी दोनच प्रमाण, एक शास्त्र प्रमाण किंवा महापुरुषांचं आचरण प्रमाण. तेची करीते प्रमाण म्हटले बघा. ते तैसे सर्व शास्त्र निपुण, तयांचे जे आचरण तेची करीते प्रमाण आपुले श्रद्धे. एखाद्याला शास्त्र नाही कळत, पण ज्यांना शास्त्र कळतं त्यांचं जे आचरण असतं त्या आचरणालाच मनुष्य प्रमाण मानतो बघा. म्हणून आपल्याला सगळे नियम माहिती नसतात, पण आपले गुरुवर्य जसे वागतात, अनुष्ठान करतात, त्यांचं आचरणच आपल्याला प्रमाण आहे की नाही. तसंच आपण करतो, तेही शास्त्रच आहे. स्वकर्म आपैते शास्त्रे करावे. उदाहरण, जैसी दिठे असे आपुलिया ठाई, परी दीपे विन भोग नाही, मार्गून लहाता काही पाय असता होय. आपल्याकडे दृष्टी किंवा दिठी नजर असते. दिठी आपुलिया ठाई असे, पण रात्री जरी आपल्याकडे दृष्टी असेल, रात्रीचा प्रसंग आला तर दीपे विन, दिव्या वाचून आपल्या दृष्टीचा आपल्याला भोग घेता येत नाही. दीपे विन भोग म्हणजे उपभोग किंवा वापर, उपयोग करता येत नाही.
दुसरं उदाहरण देतात, एखाद्याकडे पाय चांगले आहे, पाय असता मार्गून लाहता काय होई. पाय चांगले आपल्याकडे, पण ज्या गावाला जायचं आहे त्या गावाचा मार्गच माहिती नाही, तर पाय धडधाकट असून फायदा काय आहे. प्रवासाकरता पाय नाही, मार्गही चांगला असावा लागतो. आणि वस्तू पाहण्याकरता नुसती दृष्टी नाही, दिवाही असावा लागतो. तसं कर्म करण्याकरता आपल्या वाट्याला कर्मच नाही, तर शास्त्र प्रामाण्यसुद्धा असावं लागतं. मनोनी या कारणामुळे ज्ञाती वसे साचार, सहज असे जो अधिकार, तो आपुलालिया शास्त्रे गोचर आपण केजे. या कारणामुळे ज्ञाती वसे आचार, ज्ञाती म्हणजे जातीवर, जाती म्हणजे वर्ण, वर्ण आणि आश्रमाच्या वशीभूत होऊन साचार म्हणजे खऱ्या अर्थाने जो आपला सहज अधिकार असे. सहज म्हणजे स्वभावतः. ब्राह्मणाचं कर्म स्वाभाविक आहे, क्षत्रिय वैश्य आणि शूद्राचं कर्म स्वभावतः आहे. आपल्या वर्ण परंपरेनुसार खऱ्या अर्थाने ज्या कर्मामध्ये जो आपला अधिकार सहज असे, ज्यामध्ये आपला कर्माचा अनुष्ठानाचा अधिकार सहज आहे, तो आपुलालिया शास्त्रे गोचर आपण केजे. तो असणारा आपलाच अधिकार शास्त्राच्या अनुसार आपण गोचर केजे. याचा अर्थ तो ओळखावा, प्रत्यक्ष करावा, अनुष्ठानामध्ये आणावा. तो आपुलालिया शास्त्रे गोचर आपण केजे, त्याचं अनुष्ठान आपण केलं पाहिजे. आता आपला अधिकार एकामध्ये आहे आणि अनुष्ठान दुसऱ्यामध्ये आहे, तर ते मात्र चालणार नाही. याकरता उदाहरण देतात, जर असा एखादा व्यक्ती शास्त्र प्रामाण्यानुसार जर वागला तर घडतं काय. मग घरी चाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा, तरी घेता काय पांडवा आढळ असे. तैसे स्वभावे भागा आले, वरी शास्त्रे खरे केले, ते विहित जो आपुले आचरेगा. या दोन ओव्याचा एकत्र विचार आहे बरं. पण स्वकर्मामध्ये कसं निरत व्हावं, निमग्न व्हावं, आवडीनं ते कर्म रममान होऊन कसं करावं, याकरिता उदाहरण. जर आपल्या वर्ण परंपरेनुसार, आपल्या अधिकारानुसार जे शास्त्राने आपल्याला सांगितलं आहे ते जर आपण प्रत्यक्ष आचरणामध्ये आणलं, तर मग त्याला मोक्ष नावाचं फळ मिळण्याकरता कष्ट लागत नाही. याकरता उदाहरण कसं देतात बघा. मग म्हणजे यानंतर, हा मग शब्द अनंतरे वाचक आहे बरं. मग म्हणजे केव्हा आपला अधिकार सिद्ध झाला असता, वर्ण आश्रमानुसार जे कर्म आलं, शास्त्राच्या मुखाने त्याचं अनुष्ठान केलं आणि अनुष्ठान झाल्यानंतर मग असं त्याचा अर्थ आहे. हे अनुष्ठानाच्या पूर्वी नाही, अनुष्ठानात नंतर म्हणतात त्याला. परिणाम काय होतो बघा. मग घरी चाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा, तरी घेता काय पांडवा आढळ असे. एखाद्या मनुष्याने घरामध्ये ठेवा ठेवलेला आहे. जुन्या काळातले लोक ठेवा ठेवायचे, म्हणजे एखाद्या वेळेस सुकाळ प्राप्त झाला, धनधान्याची विपुलता असेल, तर मग त्यांना मुबलक प्रमाणामध्ये धन यायचं, पैसा यायचा. मग पैसा साठवणं कठीण आहे, मग त्याचं ते सोनं करायचे बघा. सोनं नाणं म्हणतात त्याला. आणि ते केलं की कोणालाही कळण्याच्या अगोदर गाडग्या माडक्यामध्ये ठेवायचे आणि मग ते जमिनीत पुरून टाकायचं. सांगायचं नाही कोणाला. वाटल्यास तिथे एखादा दगड ठेवायचा, त्या दगडाला शेंदूर लावायचा, म्हणजे कोणी उकरणार नाही, असं ते करायचे. आता एखाद्याने पुरून ठेवला आहे आणि एखाद्याने घराच्या कोण्यामध्ये ठेवला आहे, कोपऱ्यात ठेवला आहे, तो कोणाला सापडत नाही, त्यालाही सापडत नाही. मग काय करावं. घरी चाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा. ज्याप्रमाणे दिवा आपलाच ठेवा आपल्याच डोळ्यांना दाखवितो, पण नुसता ठेवा असेल, नुसते डोळे असेल आणि दिवा नसेल, तर जसा आपलाच ठेवा आपल्याला मिळत नाही, तसं शास्त्राची नजर नसेल, बुद्धी आहे आणि आपलं आत्मस्वरूप आहे तरी मिळत नाही. आत्मस्वरूप हा ठेवा आहे, बुद्धी हा डोळा आहे, आणि शास्त्रांचं गुरूंच्या मुखारविंदातून उपदेश होणारा जो प्रमाण, तो त्याकरता दिवा आहे. मग घरी चाची ठेवा, जेवी डोळ्या दावी दिवा. दाखवल्यानंतर तरी ठेवा घेता पांडवा काय आढळ असे. काही प्रतिबंध आहे का. आता काही प्रतिबंध नाही. का. कारण ठेवा दिव्याच्याद्वारे स्पष्ट आपल्याला दिसलेला आहे, मग मात्र अडचण नाही. तैसे स्वभावे भागा आले. भागा आले हा वाक्प्रचार आहे बरं. भागा आले म्हणजे आपल्या भागाला, आपल्या वाट्याला असं होईल.
किंवा भागा आले म्हणजे भाग्यात आलं, नशिबात आलं असाही अर्थ होईल. स्वभावे भागा आले, जे स्वभावतः आपण वाट्याला आलं, हा अर्थ चांगला आहे. जे स्वभावतः आपल्या वाट्याला आलेलं आहे, कोण? कर्म. आपल्या वाट्याला आलं ते एक खरं आहे. वरी शिवाय शास्त्रे खरे केले, ते कर्म शास्त्राने पुन्हा सत्य करून सांगितलं. म्हणजे शास्त्राने ते कर्म प्रामाण्य रूपाने आपल्याला प्रतिपादन केलेलं आहे. ते विहित जो आपुले आचरेगा, ते विहित कर्म जो आपुले आचरेगा, दुसऱ्याचं नाही बरं. जर एखाद्या व्यक्तीने दुसऱ्याच्या कर्माचं अनुष्ठान केलं तर तो परधर्म होईल. आणि परधर्मो भयावह, दुसऱ्याच्या धर्माचं अनुष्ठान करणं हे आपल्या भयाला कारण आहे, म्हणजे अधपतनाला कारण आहे. म्हणून एकतर स्वभावता आलं पाहिजे वाट्याला, शास्त्राने ते प्रामाण्य म्हणून स्वीकारलं पाहिजे, म्हणजे मान्यता दिली पाहिजे. आणि पुन्हा तेच विहित कर्म जो आपुले आचरेगा, दुसऱ्याला सांगायला सोपं आहे आणि आपल्या वाट्याला आलं तर मग कठीण आहे. पण जे आपल्या वाट्याला आलं असेल आपुले आचरेगा, त्याचंच त्याने आचरण करावं, अनुष्ठान करावं. पण नियम कोणते पाळावे, ते जे भगवंतांनी श्लोकात फक्त एकच पद सांगितलं होतं, स्वकर्मनिरतः किंवा कर्मणी अभिरतः, रममान होऊन ते कर्म करावं. ज्ञानोबा रममान होऊनही करावं असं म्हणतात, पण काही कर्मातले प्रतिबंध सारावे. आता हे फक्त कर्माचेच प्रतिबंध आहे असं नाही बरं, हे श्रवणाचे पण प्रतिबंधच आहे आणि हे साधनेचे सुद्धा प्रतिबंध आहे. आळस कशाचा प्रतिबंध नाही, सगळ्याच आहे बघा. आळस हा सगळ्याचाच प्रतिबंध आहे. आलस्य हि मनुष्यानाम शरीरस्थो महारिपुः, लांबचे शत्रू ओळखता येतात, जवळचे नाही ओळखता येत. आणि आळस इतका जवळ आहे की तो आतच जाऊन बसलेला आहे. आलस्य हि मनुष्यानाम शरीरस्थो महारिपुः, महान शत्रू शरीरामध्ये राहतो आहे. म्हणून कर्मातही आळस नाही चालत, श्रवणातही नाही चालत, उपासनेमध्ये सुद्धा नाही, साधनेत सुद्धा नाही. बघा पुढे, परी आळस सांडूनी, पहिली अट आहे कर्म करताना आळस नसावा. दुसरी फळकाम सांडूनी, फळाची कामना सांडायची आहे, टाकायची आहे दवडूनी. आणि तिसरा प्रकार आहे अंगे जीवे मांडूनी तेथीची भरू. 3 गोष्टी सांगितल्या बघा. कर्मात आळस नाही चालत, नाही म्हणे मग आज नाही उद्या करू, चालणार नाही ना. ज्याला रस वाटत नाही, अलसह, ल आणि र याच्यामध्ये एकच अर्थ आहे बरं. त्या रचा आणि रचा लघुसिद्धांतामध्ये अभेद सांगितला आहे बघा. म्हणून एखादा व्यक्ती अरसिक असेल, अरस असेल तर तो अलसच आहे, म्हणजे आळसीच आहे. अरसी, रच आणि लचा काय आहे, अभेद आहे ना. आळस, आरस, अरस त्याचाच भाव होईल आरस, म्हणजे आळस. आळस सांडायचं आहे. काही लोक तर पाठात मोकळ्या मनाने असे हातावर करून आळस देतात कीर्तनामध्ये. ते कधी कधी दिसतं बघा यूट्यूबला वगैरे असं. आणि कॅमेरावाले बरोबर शूटिंग करतात, तिथं करतात काही माणसं. असं वाटतं की पूर्ण विरामच आला की काय होतं कधी कधी. परी आळस सांडवणी, कर्मात आळस नाही चालत. फळकाम दवडोनी, कर्माचं अनुष्ठान करायचं पण फळाची अपेक्षा मात्र नाही करायची. पहिली अट आहे उत्साहाने करायचं, म्हणजे आळस सोडायचा. निष्काम करायचं म्हणजेच फळकामना दवडोनी. आणि पुन्हा त्याला श्रद्धाही पाहिजे बरं कर्मामध्ये. अंगे म्हणजे शरीराने, जीवे म्हणजे मनाने. अंगे जीवे मांडूनी तेथेची भरू, भर म्हणजे आदर. किती आदर असावा, मनातही कर्माचा आदरच असावा आणि शरीरात पण आदरच असावा. दोन्ही सांगितले बरं. नाहीतर एखाद्याचा मनामध्ये कर्म करण्याचा आदर आहे पण शरीरात आदर नसेल तर कर्माचं अनुष्ठान होत नाही. एखाद्याचा फक्त शरीरातच आदर आहे पण मनात त्याविषयी सद्बुद्धी नसेल तरी त्याचा उपयोग होणार नाही. कर्म अनुष्ठानामध्ये आळस टाकायचा आहे, फळ कामाची उपेक्षा करायची आहे. अंगाने जीवाने तेथेची भरू मांडोनी, तिथंच त्या ठिकाणी भर असावा, आदर असावा. बाकी कर्म दुसरं करायचं नाही. कसं, दुसरी अपेक्षा नाही करायच्या. निष्काम कर्म निष्काम पद्धतीनंच करायचं. उदाहरण, ओकी पडिले पाणी नेने अनाने वाहनी तैसा जाय आचरणी व्यवस्थवनी. काय उदाहरण गोड आहे बघा. ओकी पडिले पाणी अनाने वाहने नेणे. पाणी जर ओघामध्ये पडलं म्हणजे प्रवाहामध्ये, तर ते प्रवाहाला सोडून दुसरीकडे जाण्याचा विचारही करत नाही. का ती का दिंडी का दुसऱ्यामध्ये जायला जात नाही बघा. ओघामध्ये जर पाणी पडलं, ओघी पडिले पाणी
आनानी वाहनी नेणे, वेगवेगळ्या असणाऱ्या मार्गाला जात नाही बघा. जो ओघ प्राप्त झाला त्या ओघाचं अनुष्ठान करणारं पाणी बरोबर ओघातच वाहतं. आणि खरं असं आहे, ओघात वाहलं तरच ते समुद्राला जातं, नाहीतर नाही ना. ज्ञानोबा म्हणतात बघा, सरी तेजिने ओघे सिंधू जळा मिनले घोगे. पुढे ते नाही, सिंधू जळा मिनले घोगे, ते काय वर्तत आहे मगे, काय वर्तत आहे मागे म्हणून पाहू येती ना. ते समुद्राची होणे ठेले, ते विचित्ताचे चैतन्य जाहले, जेथ यातायातने माले घनानंदचे. सरितेच्या ओघामध्ये घोघो आवाज करत जे पाणी मिळालं आहे, ते आता मी कोणत्या गावातून निघालो होतो, रात्री माझा कुठं मुक्काम होता हे पाहतं का नाही. निघालं की निघालं ते समुद्राला जाऊनच मिळतं. तसं जे कर्म आहे ते कर्म ओघी पडिले पाणी, नेणे अनाने वाहनी तैसा जाय आचरणी व्यवस्थोनी. तशा प्रकारे व्यवस्थित अशा प्रकारे तो आपल्या कर्माचं अनुष्ठान करतो, आचरणच करतो. आणि एकदा आचरण करण्यामध्ये लागला की त्या कर्माला मध्यंतरी सोडत नाही, त्यामध्ये आळस करत नाही, फळाची अपेक्षा करत नाही. कर्म अनुष्ठानामध्ये आलं की त्याचं तो व्यवस्थित आचरण करतो, त्याचा परित्याग करत नाही. अर्जुना, जो या परी ते विहित कर्म स्वये करी, तो मोक्षाच्या ऐल तेरी पैठा होय. अर्जुना, ज्याचं अंतकरण सरळ आहे त्याला म्हणतात अर्जुन. हे अर्जुना, जो साधक या परी याप्रमाणे म्हणजेच काय, वर्ण आश्रम शास्त्र प्रामाण्य यानुसार कर्म करतो. आणखी त्यामध्ये सुधारणा, आळसाचा परित्याग, फळकामाचा परित्याग, अनादराचाही परित्याग. जे तीन गोष्टी अनुष्ठानात, तीन गोष्टीचा त्याग, वर्ण आश्रम शास्त्र प्रामाण्य यांचा स्वीकार, आळस फळकाम आणि अनादर यांचा परित्याग. जो या परी या प्रमाणाने ते विहित कर्म स्वये करी. एक एक शब्द महत्त्वाचा आहे. कर्म नुसतं चालत नाही, मनाच्या मार्गाने नाही कर्म करायचं, ते कर्म विहित असावं. तेही पुन्हा कर्म दुसऱ्याला सांगायचं नाही. स्वये करी, स्वतः तो करतो आहे. कर्म जर स्वतः केलं तर शरीर निर्वाह चांगला होतो. कर्म स्वतः केलं तर अंतकरणाची शुद्धी होते. आणि कर्म स्वतः केलं तर लोकसंग्रह पण घडतो. या सगळ्या अर्थाने कर्म स्वतः केलं पाहिजे. ते विहित कर्म स्वये करी, असा जो साधक असेल तो आता नाही पण भविष्यामध्ये कधी ना कधीतरी मोक्षाच्या ऐल तिरी पैठा होय. पैठा होय म्हणजे प्राप्त होतो. मोक्षाच्या अलीकडच्या काठाला. मोक्षाला ब्रह्मज्ञान असावं लागतं. ब्रह्मज्ञानासाठी वैराग्य असावं लागतं. वैराग्यासाठी ईश्वर प्रसाद असावा लागतो, म्हणजे ईश्वराची कृपा. आणि ईश्वराच्या कृपेकरता कर्म असं स्वतः करावं लागतं. म्हणून हा सगळा भाव महत्त्वाचा घ्यायचा तिथं. तो मोक्षाच्या ऐल तिरीच का म्हटलं, कारण कर्माने मोक्ष मिळत नाही. कर्माने जे मिळतं ते नाशिवंत मिळत असतं. यत् कृतकम तत् अनित्यम. जे तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म. पुढे जे जे कर्म धर्म नाशिवंत. कर्म केलं तर त्याचे फळ नाशिवंतच आहे. आणि कर्माचा संस्कार राहिला धर्मरूपाने किंवा धर्मरूपाने नाशिवंतच फळ आहे. मोक्ष अविनाशी फळ आहे. अविनाशी फळाकरता प्रारंभ कर्मापासून आहे. म्हणून ज्ञानाचं फळ मोक्ष आहे, कर्माचं फळ मोक्ष नाही. जर एखादा व्यक्ती म्हणत असेल कर्मानेच मोक्ष मिळतो, तर आपण कंसामध्ये अर्थ असा लावायचा, कर्मानेच मोक्ष मिळतो पण परंपरेने मिळतो, किंवा कर्मानेच मोक्ष मिळतो पण चित्तशुद्धीद्वारा मिळतो, साक्षात मिळत नाही. म्हणून तो मोक्षाच्या ऐल तिरी पैठा होय. मोक्षाच्या अलीकडच्या काठाला प्राप्त होतो. कसा प्राप्त होतो, त्याने काय साधना केली. कारण जे अकरणा आणि निषिद्धा न वचेचे काही संबंधा मनोनी भवाविरुद्धा मुकलातो. आणि काम्य कर्माकडे न परतेची जेथ कोडे, ते तचंदनाचे खोडे न लेचितो. एर नित्य कर्म तव फळ त्यागे वेचिले सर्व, मनोनी मोक्षाचे शिव ठाकूर लाहे. ऐशेनी शुभाशुभी संसारी, सांडी लातो अवधारी, वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. स्पष्टीकरण ज्ञानोबाऱ्या करतात. बरं, मोक्षाच्या अलीकडच्या काठाला कसा प्राप्त होतो या पदाचं स्पष्टीकरण म्हणून पुढच्या 4 ओव्या आहे.
थोडंसं बारकाईने बघावं लागेल. कर्मात 2 प्रकार आहे हां. एक आहे विहित कर्म, निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म त्याने करायचं नाही. विहित कर्मात 4 प्रकार होतात: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. काम्य कर्म केलं की स्वर्गाची प्राप्ती म्हणून करायचं नाही. निषिद्ध कर्म केलं की नरकाची प्राप्ती म्हणून तेही करायचं नाही. निषिद्ध सोडलं, काम्य कर्म सोडलं, राहिलं फक्त नित्य, नैमित्तिक, प्रायश्चित्त कर्म. जर निषिद्ध केलं तर त्याच्या शुद्धीसाठी प्रायश्चित्त कर्म करावं. निषिद्धच करत नाही, प्रायश्चित्त करायचं काम नाही. काम्य कर्मही करतच नाही, राहिलं फक्त 2 प्रकारचं कर्म, नित्य आणि नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म हे नित्यच कर्म आहे बरं. फक्त नित्य कर्माला निमित्त मिळालं म्हणून नैमित्तिक नाव आलं, नाहीतर नैमित्तिक कर्म स्वतंत्र नाही आहे, नित्यच कर्म आहे ते. फक्त निमित्ताचे आहे नाम, त्यामुळे ते नैमित्तिक होतं, म्हणजे नित्य कर्म. पण आता नित्य कर्म जर सकाम केलं तर तेही स्वर्गाला घेऊन जातं. साधकाला काही स्वर्गाला जायचं नाही, त्याला मिळवायचं आहे मोक्ष. मग काय करावं त्याने? निषिद्ध कर्म टाकलं, प्रायश्चित्तही सोडलं, काम्य कर्म सोडलं आणि फक्त नित्य कर्म राहिलं. तर नित्य कर्म करायचं, फक्त फळाची अपेक्षा नाही करायची, फळाची अपेक्षा सोडून द्यायची. मग आता सगळ्या कर्माचा संबंध तुटत आला की त्याच्या अंतःकरणाची योग्यता होते आणि त्याला फक्त महावाक्याचा उपदेश झाला की ब्रह्मज्ञान प्राप्त होतं आणि ब्रह्मज्ञानाने लगेच तो मोक्षाला जातो. पण मोक्षाच्या पहिल्या तीराला जायचं असेल तर तो वैराग्य नावाच्या अलीकडच्या काठाला अगोदर उभा राहतो. कसा? तर ते सांगतात बघा. आता हे स्पष्टीकरण जवळपास झालेलंच आहे. जे नाम कारण अकरणा याचे 2 अर्थ होतात. मुळीच कर्म न करणं. असा एखादा व्यक्ती असतो आळशी, पण तेही सोडून द्यावं लागतं बरं. कर्म तर केलं पाहिजे. आळसी पुरुषाला काही मिळत नाही, हा एक अर्थ. अकरणा आणि निषिद्धा न वचेची काही संबंधा. निषिद्ध कर्माचा संबंध आपल्याशी तो कधी होऊच देत नाही, म्हणजे निषिद्ध कर्मही होऊ देत नाही. दुसरा अकरणा म्हणजे आळसाचाही संबंध कधी होऊ देत नाही. तिसरा एक अर्थ होता अकर्ण शब्दाचा अर्थ दुसरा असा होतो की अकर्ण म्हणजे वेदामध्ये शत्रूचा नाश करण्याकरता एक शेण नावाचा याग सांगितला आहे. तो याग केला की शत्रूचा कालांतराने नाश होतो. साधकाला कोणी शत्रूच नाही ना, त्यामुळे जरी ते वेदाने प्रतिपादन केलं तरी ते कर्म करायचं नसतं आपण. म्हणून अकरणा शेण यागासारखं कर्म तो करतच नाही किंवा आळस करतच नाही आणि निषिद्ध कर्माचा संबंध कधी लागूच देत नाही. म्हणून आता बघा, तो आळसापासून मुक्त झाला, या ओळीमध्ये निषिद्ध कर्मापासूनही मुक्त झाला, म्हणजे करतच नाही. म्हणून भावाविरुद्धा मुकलातो. विरुद्ध असणारा जो भवनाम संसार, त्या संसारातून तू सुटला आहे. कोणत्या? निषिद्ध कर्माचा संसार कोणता आहे? नरक. निषिद्ध कर्माचा संसार तो आहे, कारण निषिद्ध कर्म केलं की नरकाला जावं लागतं. म्हणून अशा निषिद्ध कर्माच्या विरुद्ध असणाऱ्या संसारातून तो सुटला आहे. म्हणजे मग आता काम्य कर्माचा संसार स्वर्ग आहे तोही घेत नाही. आणि काम्य कर्माकडे न परतीची जेथ कोडे. कोडे म्हणजे कौतुकाने. काम्य कर्म तो कौतुकाने सुद्धा करत नाही. काम्य कर्माचा संसार आहे स्वर्ग, आणि स्वर्गाला म्हणतात चंदनाची बेडी आहे ती. ते तर चंदनाचे खोडे न लेचितो. चंदनाचा असणारा खोडा किंवा प्रतिबंध तोही स्वीकारत नाही. निषिद्ध कर्माचा संसार होता नरक, त्याला तो मुकला. काम्य कर्माचा संसार होता स्वर्ग, त्यालाही तो मुकला. पण आता इथं कर्म केलं तर पुन्हा मनुष्यत्वाची प्राप्ती होईल ना. म्हणून पुढे सांगतात येर नित्य कर्म तव. येर म्हणजे इतर. निषिद्ध कर्म सुटलं, काम्य कर्म सुटलं, याच्या व्यतिरिक्त राहिलेलं नित्य कर्म तव, ते तर त्याने फळ त्यागे वेचिले सर्व. नित्यकर्माचं अनुष्ठान केलं पण फलाचा परित्याग करून सर्व वेचिले. तेही कर्म त्याने सर्व खर्च करून टाकलं. काय राहिलं मग? अहो, जन्माला येण्याकरता कर्मच राहिलं नाही ना. आगा कर्मे जीव राहावे, तै ते सुख दुःखे फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. नित्य कर्माचं फळ टाकल्यामुळं ते खर्च झालं. काम्य कर्म करतच नाही, म्हणून चंदनाची असणारी बेडी खोडा, स्वर्गाचे काम संपलं आहे. निषिद्धही कर्म करत नाही, आळसही करत नाही, असं सगळं त्याने कर्माचा संबंध सोडून दिला. आणि म्हणून या कारणामुळे मोक्षाची शिव ठाकूल आहे. शिव म्हणजे सीमा, मर्यादा, हद्द
म्हणून तर मोक्षाची हद्द त्याला प्राप्त होते आणि बाकीचे मोक्षाच्या हद्दीतून हद्दपार होऊन जातात ते इथं येत सुद्धा नाही. एर नित्य कर्म तव फळ त्यागे वेचिले सर्व मनोनी या कारणामुळे मोक्षाची शिव ठाकूल आहे. काही बारकावी ज्ञानोबरायचं बघा बरं, त्याला कर्म मोक्ष प्राप्त होतो असं म्हटलंच नाही. मग मोक्षाच्या आईलतिरी पहिला शब्द आला की नाही, तो मोक्षाच्या आईलतिरी पैठा होय. आता मोक्षाची शिव म्हणजे हद्द ठाकूल आहे, मोक्षाची हद्द प्राप्त करून घेतो आणि पुढे वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. कारण जर मोक्षच मिळाला असता तर मग तो कर्माने मोक्ष मिळाला असता, सिद्धांत बाधित झाला असता. कर्माने मोक्ष मिळत नाही, मोक्ष ज्ञानानेच मिळतो. ऋते ज्ञानान्न मुक्ती ही वाचून ज्ञाने विन एके उपाय करीशी चितुके ते गोंपसे अधिके रुखी ये ते बी ज्ञानाची सौरस मोक्षाचा तो म्हटलंय की नाही. ज्ञानच फक्त मोक्षाला प्राप्त करून देणार आहे. किती बारकावे म्हणजे बोलण्यात किती सूक्ष्मता असावी, ज्ञानोबाईकडून शिकलं पाहिजे. म्हणून मोक्षाची शिव ठाकूल आहे ऐसेनी अशा प्रकारे शुभाशुभी संसारी सांडीला तो अवधारी. अशा प्रकारे शुभ आणि अशुभ म्हणजे पाप आणि पुण्य, धर्म आणि अधर्म, हे शुभ आणि अशुभ काय आहे, संसारच आहे. शुभ केला तर स्वर्गाचा संसार, अशुभ कर्म केलं की नरकाचा. मज येता पैसोबटा या द्विविधागा अवांटा स्वर्ग नरक या वाटा चोरांची या. म्हणून ते चोरांची वाट तो चुकवितो बघा. ऐशेनी शुभाशुभी संसारी सांडीला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. वैराग्य हे मोक्षाचा दरवाजा आहे, वैराग्य रूपी मोक्षाच्या दारात तो उभा राहतो. आता त्याला परिश्रम नाही बरं, आता वैराग्य आहे तर त्याला फक्त उपदेशाची अपेक्षा आहे. तो दरवाजात उभा आहे. किती मोठा त्याने प्रवास उरकला आहे, संसारातून निघाला. ज्ञानोबरा म्हणतात बघा, इंद्रिय ग्रामून निघाला, आस्तीच्या वाटा लागला, आत्मसिद्धीच्या पुढीला नगरा यावया. त्या आत्मसिद्धीच्या नगरात यायचं असेल तर वैराग्य नावाचा दरवाजा आहे. त्या दरवाजात तो या कर्मामुळे आलेला आहे. ऐसेनी शुभाशुभी संसारी सांडीला तो अवधारी वैराग्य मोक्षद्वारी उभा ठाके. आता वैराग्याचं काय गौरव आहे तो ऐकायचं, पण आता तो उद्या. कुंडली एकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.